मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय पायाचा रस्सा, बकऱ्याच्या पायांचा रस्सा बनवतोय आज। तर रेसिपी काय ती बघूया आपण, कसे काय काय साहित्य घ्यायचं ते। एक खोबरं घेतलंय आपण, हे तळून घेणार आपण। सुकं खोबरं आपण घेतलं। किती वाटी घेतलं? एक वाटी आहे, मोठी वाटी एक घेतले खोबऱ्याची। आणि ही कोथिंबीर आहे मुठभर, ही एक मुठ कोथिंबीर, अर्धी मुठ मी आळं घेतलंय, हे अर्धी मुठ मी हे घेतलंय लसूण घेतलाय, हे वाटायचं आहे साहित्य। हे तेजपत्ता आहे, इलायची आहे, हे धणे आहेत, थोडे थोडेच घेतलंय कारण माझ्याकडे वाटलेला आहे मसाला। जिरं आहे, हे चक्री फूल आहे आणि लवंग आहे, हे बघा, कारण माझ्याकडे वाटलेला पण आहे त्याच्यामुळे मी हे घेतलं। ठीक आहे, आता आपण पुढची रेसिपी बघूया। आता आपण ना पहिले खोबरं आपण तळून घेणार आहोत। आपण तेल टाकतोय थोडं, टाक थोडं, बस। आपण आता तेजपत्ता टाकतोय याच्यामध्ये। खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। थोडी इलायची टाक, इलायची टाकतोय। किती? 4 इलायच्या घेतल्यात मी, हे वाटणात टाकतो आपण। 4 आपण इलायची घेतल्या, त्या वाटणात टाकतोय। आणि अजून ती दे, एक स्टार फूल आहे, स्टार फूल, थोडस जिरं, थोडी 5-6 लवंग घेतल्यात आणि थोडे धणे, थोडी बडीशेप घेणार आहोत आपण। एक टेबल स्पून घेतले बडीशेप, ती भाजली थोडीशी, ती पण आता ते आपण जे खोबरं भाजलं ना त्याबरोबर ठेवणार आहे। तर आपण हे एवढं जायफळ घेतलंय, ते पण त्या वाटणात टाकणार आहे आपण। जे आता खोबरं वगैरे भाजलं त्यात टाकून घेतलं। आपण ना इथे 7 मिरच्या घेतल्यात, 7 मिरच्या आपण इथे घेतल्यात। आता आपण ना वाटून घेऊया मिरच्या। हे मिरच्या, कोथिंबीर, आळं आणि लसूण याचं वाटण आहे, हिरवं वाटण। स्वयंपाक म्हटला की वाटण आलंच, आणि हे वाटण पाटा वरवंट्यावरील असेल तर जेवणाची लज्जत काही औरच। मिरची मसाला बारीक करण्यासाठी जर तुम्ही पाटा वरवंट्याचा वापर केला तर पदार्थाला चव येते, एक प्रकारचा नैसर्गिक स्वाद त्यात असतो। पाटा वरवंट्यामध्ये पदार्थाला ठेचणं आणि रगडणं या क्रिया केल्या जातात, त्यामुळे पदार्थाची चव उभारून येते। आता मिरची आपली वाटून झाली, आता मी इथे कोथिंबीर वाटून घेते। लसूण पाकळ्या आपण वाटायला घेतल्यात। मिक्सरमध्ये वाटताना तो पदार्थ गरम सुद्धा होतो, पदार्थाची मूळ चव नष्ट होते। मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण ठेचल्यामुळे त्याची खरी चव बाहेर येते, सुगंध दरवळतो, त्यामुळे घरातील इतर लोकांनाही त्या वाटणाच्या सुगंधामुळे भूक लागते। पूर्वी स्त्रिया पाटा वरवंटा, जातं यांचा सर्रास वापर करायच्या, त्यामुळे दंड, पोट, पाठ यांचाही नैसर्गिकरित्या व्यायाम व्हायचा, ज्यामुळे स्नायू बळकट व्हायचे, म्हणून पूर्वीच्या काळी स्त्रिया निरोगी असायच्या आत्ताच्या तुलनेत। आता आळं वाटून घेऊया। आता आपलं आळं वाटून झालं, आपण खोबरं वाटून घेऊ। आता सुकं खोबरं आणि जो गरम मसाला आपण भाजून घेतलेला तो आपण याच्यावर वाटून घेणार आहोत।
आपण इथे अर्धी वाटी तेल टाकलेलं, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता टाकले, थोडी दालचिनी, दोन कांड्या असतील दालचिनी, 10-15 काळी मिरी आपण टाकल्यात, 4 आपण इलायची टाकल्यात, फोडून टाकल्यात, 7-8 लवंग टाकल्यात, 1 टीस्पून आपण जिरं टाकलं इथे, 1 मोठा कांदा बारीक कापून घेतला तो आपण इथे ॲड केलाय. आता छान परतून घेऊया तेलावरती. कलर चेंज झालाय कांद्याचा. आता त्यात आपण जे पाट्यावरती छान वाटलं होतं हिरवी चटणी म्हणजे कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट जी केलेली पाट्यावरती ती आपण आता ह्याच्यात टाकले. तेल सुटलं का हे बघा, आपण तूप टाकतोय. आपण याच्यात 2 चमचे तूप टाकलेले आहे, छोटे 2 चमचे. आपण 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा मसाला आपला घरचा आणि 1.5 चमचा आपण हळद टाकली. आपल्याला लाल मसाला नाही टाकायचा जास्त. तर पाय आपण ना स्वच्छ धुवून घ्यायचे. आता आपण साफ करूनच आणलेले. चमचा मसाला टाकते मी, गरम मसाला, घरगुती गरम मसाला, थोडी पावडर टाकते. ताटावर पाणी ठेवून 1 वाफ काढूया. आता आपण ना ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. पाणी वळलेलं आहे. हे मटण होते. आता आपण पाया गॅसवर ठेवलाय, त्याच्यात अर्धा लोटा गरम पाणी आपण करून टाकणार आहे, कडकडीत गरम. आता आपण ह्याच्यात कडकडीत गरम केलेलं पाणी आहे, हे बघा, ते टाकूया आणि कुकरला झाकण लावून टाकूया. आता आपण कुकर लावून घेतलाय. कुकर बंद करून आपण 12 शिट्या घेतल्यात. आता छान शिजलेला आहे. आता आपण वाटण टाकून घेऊया. त्यात 1 टेबलस्पून मी टाकलंय. बघूया आता किती टाकायचंय. आता हे वाटण अख्खं नाही यूज केलं, हे बघा अजून बाकी आहे. अर्धच त्यातलं वाटण मी टाकलंय ते. आता शिजलंय का बघती आई. शिजलंय, बऱ्यापैकी झालेलं आहे. आता थोडं वाटण शिजवूया आपण, रस्सा बनवूया थोडा. पाणी टाकूया आपण ह्याच्यात, मीठ टाकूया. आपण पावणा चमचा मीठ टाकलंय. पावणा चमचा म्हणजे लागलं तर परत 3/4 टेबलस्पून, 3/4 टेबलस्पून टाकलंय. आता पाणी टाकून घेऊया आपण. आता आपण 1 ग्लास पाणी टाकलं ह्याच्यात. थोडा रस बनवणार आपण, पातळ, जाड नाही बनवणार आहे. आणि आता आपण गॅसवर ठेवणार आहे. आपल्याला सूप सारखं हवाय, जाड रस नको आहे त्याचा. आता गरम करायला ठेवूया आपण. आता आपण परत एकदा गॅसवर ठेवलेलं आहे पाणी टाकून. तर 10 मिनिटं आपण जरा उकळी आणून दिली आणि आता झालेलं आहे आपलं. तर सर्व करूया आपण. छान सूप सारखा झाला रस्सा, खूप सुंदर लागतो भातावर, भाकरी बरोबर सुद्धा. तर तुम्ही पण असं बनवून बघा. हा आई, बरोबर ना.
तुम्ही सुद्धा असंच बनवा आणि खावा, सर्वांना खायला द्या थंडीमध्ये. तर तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुमची कशी झाली होती. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.